नमस्कार मंडळी. तर कशा आहात तुम्ही? खूप आनंदातच असणार आहे. तर मी प्रिया आणि मी राजू आपले मिस्टी मामा युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. तर चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा, नवीन वर्षाची सुरुवात. आणि असं म्हणतात की ब्रह्मदेवाने ह्याच दिवशी सृष्टीची उत्पत्ती केली होती, म्हणजे सृष्टी बनवली होती इन शॉर्ट. तर मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर तुमचं येणार जे नवीन वर्ष आहे ते मस्त आनंदात जाऊ देत, आरोग्य तुम्हाला लाभू देत, अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. सो तुला काय मिस्टी काय बोलणार? अरे काहीतरी बोल. तर माझ्या ढमाला आज बरं नाहीये, 2-3 दिवसापासून बरं नाहीये. सध्या उन्हाळा खूप जास्त आहे आणि त्यामुळे लहान मुलांना जरा पुरळ त्रास येतात होतोय, किंवा ताप वगैरे येतोय. तर असं चाललेलं आमचं जरा. आता आम्ही गुढी तयारी करणार आहे. येस, गुढी उभारायची तयारी करायची आहे आम्हाला भरपूर आता. तयारी झाली आहे, थोडीफार Yes. बाकी आहे, स्वयंपाक राहिला आहे अजून. आता तर फक्त आम्ही रेडी झालो आहोत आणि व्हिडिओ बनवतो आहोत. आम्ही गुढी तर राहिली. गुढी तर राहिली. मेन गुढी पाडव्याच्या फेस्टिवलला गुढी आता उभारायची आहे. तर चला मग आता आम्ही बाकीची तयारी करतो, Yes. स्वयंपाक बनवते, सगळं काही बाकी आहे. पण तुम्हाला परत एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मराठी नवीन वर्षाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. येणारं नवीन वर्ष तुम्हाला सुख, समृद्धी आणि भरभराटीचं जावो. मंडळी, तर आज गुढीपाडवा म्हटलं की मस्त सगळ्यांचेच काही ना काही सकाळपासून कामं चाललेले असणार आहे. तर आज आम्ही देखील एका नवीन वस्तूची आम्ही आज ओपनिंग करत आहोत. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती आम्ही जो आमच्या घरी एक नवीन गॅस आणलेला होता, तर त्याची ओपनिंग करणार आहोत आता सध्या. तर अशी आमची दिवसाची सुरुवात होत आहे. तर हा बघा, हा जो गॅस आहे तो आम्ही 1.5 महिन्यापूर्वीच संभाजीनगरवरून आणलेला, पण त्याची काही आम्ही तेव्हा ओपनिंग केलेली नव्हती. म्हटलं चला की आता करून गुढीपाडवा आला, म्हटलं चला आता गुढीपाडव्याच्या दिवशी करूया. तर असा हा आमचा जो नवीन गॅस आहे, तर आज आम्ही त्या गॅसवरती स्वयंपाक बनवणार आहोत. तर हा बघा, असा आमचा हा गॅस आहे नवीन. हे 2च दिसत आहे, हे एक आणि ते एक. बघ बरं बॉक्समध्ये अजून काय आहे का? एक मिनिट, नाही आहे बॉक्समध्ये, पण नंदाला विचारावं लागेल. पाय लावतोय का? ओ ये इधर. हां, म्हणजे त्यांनी इथं ते लावलं, पॅक केलं की नाही. मी समजू लागले अरे 2च झाले. तर हा बघा आमचा न्यू गॅस सेट केलेला आहे. नळीसुद्धा आणली नवीन, कारण भरपूर वर्ष झाली होती नळीच आम्ही चेंज केलेली नव्हती. तर असा आमचा हा पिजनचा गॅस आहे. तर आमच्या जुन्या गॅसला पण काही असं विशेष झालेलं नव्हतं, म्हणजे चांगलाच होता तो गॅस. पण मला भरपूर दिवसांपासून असा गॅस वापरायची खूप हौस होती आणि तो लग्नात कुठल्या तरी काकांनी दिला होता. पप्पा म्हणले होते की एवढा वापरून घ्या, आपण नंतर नवीन घेऊया. तर मग आता आम्ही हा नवीन गॅस घेतलेला आहे. आणि काय करायचं मग नवीन गॅसवर? पहिला मेनू आज आपण तांबडा पांढरा रसा. हे नाही रे, काहीतरी गोडाचं बनवायचं असतं रे, काहीतरी गोडाचं. आज तर आपण श्रीखंड, पुरी आणि आलूची भाजी करणार आहे. तर चला सकाळी मेन म्हणजे या गॅसचं रिझन हे होतं की हिची कंप्लेंट होती की सकाळी सकाळी खूप धावपळ होती. त्याला म्हणजे असे 2च स्टोव होते, मग एका याच्यावर भाजी, एका याच्यावर पोळी, ना अजून काही करायचं असेल. गरम गरम मिष्टीला एक आम्हाला सकाळी सकाळी देत असतो आम्ही मिष्टीला. मग तेव्हा ते बॉईल करायचे, तेव्हा मग मला जमली व्हायची भाजी. तर मग म्हटलं की चला घेऊयात. मग आम्ही 1.5 महिना झाला घेऊन ठेवलं होतं संभाजीनगरला. मग तिकडनं आणल्यानंतर आम्ही तो आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आम्ही त्याला स्थापित करतो आहे. तर चला आज तर आम्ही श्रीखंड, पुरी आणि बटाट्याची भाजी करणार आहोत. तर मग श्रीखंड तर आणलेलं आहे, तर काहीतरी गोड म्हटलं की सकाळी सकाळी चहापासून सुरुवात करूया. चहा प्यायचा आहे ना? हो. तर चला मग सकाळी सकाळी आम्ही चहा बनवणार आहे. मी एकदा पुसून घेते मी गॅसला छान. पूजा वगैरे नाही करणार का? हा, पूजा पण करणार ना. मग चहा बनवल्यावर? नाही, चहा बनवायच्या आधी.
छान छान टेस्टी टेस्टी स्वयंपाक बनवू देत या गॅसवरती हो की नाही? असं तू मला म्हणायचं की नाही? टेस्ट गॅसवर नसते अवलंबून. मग नवीन गॅस ते बिना साखरेचा गोड होईल का चहा? होईल ना. हा? हो होईल ना. माझ्या आनंदाचा गोड मध्ये एक काम कर ना, दूध साखर पत्ती तर ठेवून देतं, आपोआप चहा तयार होईल का? होईल ना. बघ बरं तसं तू ट्राय करू कसं होतं का. जसं तू म्हणाली ना की नवीन गॅस आहे, जेवण टेस्टी होऊ द्या, तर म्हटलं चहा पण मग आपोआप होऊ द्या, असं काही मागणं मागायचं ना मग. तर ही आमची अशी तयारी झालेली आहे पूजेची आणि आता गुढी उभारायची आहे. त्याचीच साडी वगैरे जी आपण काठीला बांधतो ते करायचं आहे. हर वर्षी आमची तशा 2 गुढ्या असतात. ही एक आमची आणि आमचे जे काका आहेत ते त्यांची गुढी. खाली बसून घे बरं. पूजा झाल्यानंतर सगळा स्वयंपाक झाला, जेवणे झालीत आणि लगेच एका मैत्रिणीचा फोन आला. तर त्यांनी आता पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गाडी बुक केलेली होती, तर त्या गाडीची डिलिव्हरी आज घ्यायला जायची आहे. तर मग त्यांनी आम्हाला बोलवलं आहे, तर आता आम्ही तिकडे जाणार आहोत. मिष्टीला आधीच त्यांच्यासोबत पाठवून दिलं आहे आणि मी आणि राजू आता निघालो आहोत जाण्यासाठी. तर असं आम्ही दोघांनी सुद्धा ब्लॅक घातलेला आहे. गाडीचा हो येस गाडीचा कलर ब्लॅक आहे. त्यांनी थीम सुद्धा ब्लॅक ठेवली आहे. म्हणजे ती तिचे मिस्टर आणि तिची मुलगी त्यांनी ब्लॅक घातले. म्हणा चला आपल्याकडे आहे तर आपण देखील ब्लॅक घालूयात. तर आम्ही असं ब्लॅक घातलेलं आहे. आता चला चला येस. तर मंडळींनो दुपारी जेवण झाल्यानंतर गाडी बघून आलो आणि त्यानंतर आराम केला.
तेच थेट संध्याकाळी 5:30 म्हणजे 5:30 वाजता वगैरे उठलो. कारण उन्हाळ्याचं इतकी झोप येते ना कधी कधी की विचारू नका. आणि त्यानंतर मग काय थोडंफार लाईट जेवण केलं, कारण जेवण उशिरा झालेलं. आणि मग उद्या आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन. म्हणजे काय? म्हणजे स्वामी समर्थाचा बर्थडे. हां, म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा बर्थडे आहे उद्या. तर मग त्याच्या तयारीसाठी बाहेरून थोडंफार सामान घेऊन आले, फुलं घेऊन आले, काही अगरबत्ती वगैरे संपली होती ते आणलं. त्यानंतर आंबे घेऊन आले. उद्या आमच्या इथे आमरस होणार आहे. महाराजांच्या प्रगट दिनी मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार आहे. तर मग त्याची थोडीफार तयारी केली. तर असा गेलेला आमचा संध्याकाळचा दिवस. आणि थेट आता मी व्हिडिओचा एंड करायला आलेली आहे. सो इथे बघा मिष्टी चीज बॉल्स खाती आहे, हो की नाही मिष्टू? हे गंदा बच्चा हे नीट खा, असं नाही करायचं. तर जेवण करून आता बसलो आहे निवांत आणि म्हटलं अरे व्हिडिओचा तर एंड करायचा राहिलाच आपला. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्लॉगसोबत, म्हणजेच उद्याच्या व्लॉगसोबत. तर चला मग बाय, गुड नाईट, टेक केअर.